जाहीर झाली आपली उमेदवारी आणि तेव्हा बरेच टीव्ही रिपोर्टर आले आणि त्यांनी मला विचारलं की आई वडिलांनी काही टिप दिलेत का, राजकारण कसं करायचं त्याचे काही टिप्स दिलेत. तर मी तर म्हणलं नाही बाबा, राजकारण देण्याची टिप्स त्यांनी माझ्या अजिबात दिलेली नाहीये. मला तर त्यांनी जगणं शिकवलेलं आहे, चांगले संस्कार दिलेले आहेत, आई वडिलांची सेवा करण्याचे संस्कार दिलेले आहेत, लोकांची सेवा करण्याचे संस्कार दिलेले आहेत, लोकांना खरं बोलून त्यांची मदत करण्याची संस्कार दिलेले आहेत, खोटं बोलून कधी फसवायचं कोणाला नाही हे संस्कार दिलेले आहेत. मला अभिमान आहे मी शंकरराव चव्हाण साहेबांची नात आहे. मला अभिमान आहे मी अशोकराव चव्हाण आणि अमिता भाभी यांची मुलगी आहे. कारण मागचे कितीतरी वर्ष आमचं परिवार हे लोकांच्या सेवेत हजर राहिलेले आहेत. लोकांसाठी 18 तास कामं केलेले आहेत, रात्री अवरात्री फोन आलेले आहेत आणि ते प्रत्येक फोन उचललेले आहेत. लोकांच्या सेवेत आमचं परिवार इकडे हजर राहिलेले आहे. आणि ही इकडे पुढे बसलेली जनता आहे ना, ते ह्या जनतेनेच उत्तर दिलेलं आहे की त्यांचं प्रेम आमच्या परिवारावर नेहमी राहणार. हे बघून आज मला सुद्धा हिंमत भेटते, मला सुद्धा ताकद भेटते. कारण शंकरराव चव्हाण साहेबांची एवढी मोठी कामं आहेत. मराठवाड्याला त्यांनी पाणी आणलं, अशोकराव चव्हाण साहेबांनी रस्ते बिल्ड केले, प्रशासकीय इमारती बिल्ड केले, आपल्याकडे वेगळे वेगळे चांगले नवीन उपक्रम चालू केले. ह्या दोघांचं मी कष्ट पाहिलेले, माझ्या आईचं कष्ट पाहिलेलं. आम्ही लहान होतो, आई इथे मतदारसंघात असायची, आमची परीक्षा असायची, आई इथे मतदारसंघात असायची. कारण त्यांना माहिती आहे आपली जनतेची सेवा पहिले येते मग तिचं लेकरू. पण आज हा लेकरू आपल्या जनतेच्या सेवेत हजर झाला. खूप साऱ्या योजना सरकारने चांगले निर्णय घेतले आणि ह्या गोष्टीवर लोक विरोधी पक्षातले नाराज आहेत. दिशाभूल व्हायचं नाही, ते आपल्याला येतील, गप्पा मारतील, खूप काही गोष्ट सांगतील, दिशाभूल व्हायचं अजिबात नाही. आपल्याला माहिती आहे आपला विश्वास अशोकराव चव्हाण साहेबांवर आहे, अमिता भाभींवर आहे आणि तोच विश्वास माझ्यावर सुद्धा तुम्ही दिलेला आहे. हे 2 महिने प्रचारात जेव्हा मी फिरलेलो आहे मला तो प्रतिसाद आपल्याकडनं दिसलेला आहे. माझी काम करण्याची एक सकारात्मकता भावना आहे की पॉझिटिव्हली मला सगळं काम करायचं, सर्व समाजांना मदत करायची, सगळ्यांना मदत करायचं आहे आणि ते आमच्या परिवाराने केलेलं आहे, आजपर्यंत केलेलं आहे. त्याच्यात काही दोमत नाही की आज मी पक्ष बदलला तो भारतीय जनता पक्षाच्या जाचामुळे किंवा त्रासामुळे नाही, काँग्रेसच्या त्रासामुळे मला निर्णय घ्यावा लागला. मला घ्यावा लागला. पण त्या नादान लोकांना हे माहित नाही, हे षडयंत्र रचणारी जी कोणी माणसं होती त्यांनी पार मला कोपऱ्यात नेऊन टाकायचा प्रयत्न केला होता. आज फक्त थोडक्यात एवढा भावना जागा झाल्यात म्हणून हा विषय या ठिकाणी मांडतो. कोणी मागचा इतिहास काढा ना, मागच्या 15 वर्षाचा इतिहास काढा. जे जे आपल्या या भागामध्ये काही मंडळी उभ्या केली गेली हे जिंकण्याकरता नाही, मत खाण्याकरता, मत पाडण्याकरता, फोडाफोडी करण्याकरता, मतदान तुमचं खराब करण्याकरता. यांनी 3000 घ्यायचे, त्यांनी 5000 घ्यायचे, त्यांनी त्याच्या समाजाच्या नावाखाली अजून 4000 घ्यायचे. सगळ्याची गोळाबेरीज केली तर मग भाजपाची मतं कशी कमी होतील? हा प्लॅन काही लोकांनी रचला आहे. वेगवेगळ्या समाजाची माणसं पाठवल्या जातील, वेगवेगळ्या समाजाची माणसं उभ्या केले जातील आणि ती माणसं तुमची मतं खराब करण्याकरता 2000, 4000, 5000, 6000, 10000 सगळी मतं खायची आणि सगळ्याची गोळाबेरीज केली. 40-50 हजार मतं खराब करायची आणि मतं खराब करून श्रीजयाची मतं, भाजपची मतं कशी कमी करता येईल हा प्लॅन काही षडयंत्र ज्यांनी रचलेला आहे त्यांचा सुरू झाला आहे. आपल्याला हे षडयंत्र यशस्वी होऊ द्यायचं नाही, आपल्याला हे होऊ द्यायचं नाही. आपलं कुठलंही मतदान कुठल्याही समाजाचं असो, एक गठ्ठा विकासाच्या नावावर गेलं पाहिजे, ही खऱ्या अर्थाने आपल्या सर्वोच्च महत्वाची बाब आहे. माझ्या लाडक्या बहिणी सगळ्यात जास्त या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या आज 7,500 रुपये अकाउंटला पडलेत. वर्षाला 18,000 रुपये तुम्हाला मिळणार. या योजना बंद कसा करता येतील हा प्लॅन आहे. बोलून दाखवलं हे तुम्हाला बोलून दाखवलं. सुधीर केदारांचा उल्लेख मगाशी बावनकुळेंनी, खरी गोष्ट व्हिडिओ बघा की आमचं सरकार झालं आम्ही या योजना बंद करू. म्हणजे त्याला भीती वाटते आहे
आमच्या भगिनींच्या आमच्या बहिणींच्या जर सगळे मतं तिकडे गेली भाजपाकडे महायुतीकडे जर गेलं ह्याला मतं कोणाची मिळणार ते देऊ शकत नाहीत आणि ते जाहीर करून टाकलं आम्ही सरकार आमचं आल्यानंतर तेलंगणामध्ये बंद केले कर्नाटकामध्ये बंद केलं अजून एका हरियाणा तुमच्या हिमाचलमध्ये बंद करून दिलं म्हणजे यांनी हे दाखवून दिलं आम्ही नवीन तर काही करणार नाही जे चांगलं चाललंय ते सुद्धा बंद करून टाकणार त्याला तुमच्या अकाउंटला पैसे आले की नाही ताई तुमच्या अकाउंटला पैसे हात वर करा पप्पा अकाउंटला पैसे आले की नाहीत सगळ्यांचे हात वर आहे ज्यांचे हात वर नाही त्याला भूक लागली तर उशीर झाला मला मला जाणीव परंतु 7,500 रुपये दिवाळीच्या अगोदर ऍडव्हान्स पडला 3 गॅस सिलेंडर मिळणार अन्नधान्य मोफत योजना चालूच आहे प्रशिक्षणार्थी योजना चालूच आहे मला सांगा शेतकऱ्यांचं बिल 0 बिल आलं की ना आता 0 बिल आलंय पैसे भरायची गरज नाही तुम्हाला 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत पैसे भरायची गरज नाही ते सगळं चांगलं चाललंय यांच्या पोटात गोळे उठू लागलेले काँग्रेसवाल्यांच्या महाविकास आघाडीच्या असंच चाललं तर लोक आम्हाला विसरून जातील आणि म्हणून यांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे नांदेडमध्ये आल्यानंतर फक्त अशोक चव्हाण आठवतो त्यांना फक्त अशोक चव्हाण दुसरं कार्यक्रमच नाही त्यांचा अजेंडा त्यांना विचारलं की तुमचा अजेंडा काय तुमचा मॅनिफेस्टो काय जाहीरनामा काय एकच वाक्य आमचं मॅनिफेस्टो अशोक चव्हाण मित्र फक्त नकारात्मक दृष्टीतून लोक आता ऐकायला तयार नाही माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही काय करणार मला चॅलेंज आहे या काँग्रेसच्या या सगळ्या नेतृत्वाला महाविकास आघाडीतून चॅलेंज आहे नांदेडमध्ये फक्त माझं नाव न घेता मतं मागा हे तुम्हाला एवढंच चॅलेंज काय चॅलेंज मला बोललंच पाहिजे त्यांना माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांचं पोटच भरत नाही अडचण ती आहे मित्र या भूत थापाला बळी पडू नका आणि त्याला म्हणाल अनेक ठिकाणी म्हणाल इथे म्हणतो अरे बाबा राजकीय दृष्ट्या मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात मी जिवंत राजकीय दृष्ट्या म्हणून तुम्ही जिवंत आहात राजकीय दृष्ट्या मी संपणार नाही तुम्हाला कोण विचारणार आहे त्याच्यावर विचार करा तुम्हाला माहिती आहे का नांदेडला टार्गेट केलेलं आता नांदेडला टार्गेट केलंय आता काम तेलंगणाचे सगळे फिल्मवाले येणार आहेत तेलंगणातला मुख्यमंत्री तेलंगणाचे काम सोडून आता इकडे येणार आहे त्याचा कुठं मुक्काम पोस्ट भोकर मुक्काम पोस्ट भोका अशोक चव्हाणाला संपवायचं आदेश फरमान दिल्लीहून निघालेला आहे फरमान दिल्लीहून निघालेला आहे की या नेतृत्वाला अशोक चव्हाण हा आमच्यापासून गेला म्हणून याला संपवून टाका मित्रो मी संपलो नाही मी संपणार नाही हे जाहीरपणे तुमच्या भरोश्यावर या ठिकाणी सांगतोय मित्रो मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे एवढंच या ठिकाणी एक शेअरच्या माध्यमातून सांगायचं आहे झुक झुक कर सीधा खड़ा हुआ झुक झुक कर सीधा खड़ा हुआ अब फिर झुकने का शौक नहीं झुक झुक कर सीधा खड़ा हुआ अब फिर झुकने का शौक नहीं अपने ही हाथों रचा स्वयं तुमसे मिटने का खौफ नहीं तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझे झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे मित्रों मी थांबणार नाही मी संविधानाला कोणी बदलू शकणार नाही आपलं आरक्षण कायम राहणार संविधानाला कोणी बदलणार नाही ही ग्वाही जाहीरपणे देतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र